आणि आपण इथे बघू शकतो रोहित पवार आणि युगेंद्र पवार दोघंही बारामती पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत आणि इथे बारामती पोलीस स्टेशनमध्ये VSR कंपनी विरोधात तक्रार देत आहेत आणि यासाठी सर्व बारामतीकर आता एकजुटलेले आहेत आणि बारामतीमध्ये अनेक दिवसांपासून अनेक गावांनी सुद्धा बंद पुकारलेला आणि हा सगळा आक्रोश आहे तो आता इथे बारामतीमध्ये दिसून येतोय। बारामतीमध्ये मोठ्या संख्येने जे आहेत बारामतीकर बारामती पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले आहेत आणि VSR कंपनी विरोधात तक्रार नोंदवून घेण्यासाठी बारामती पोलिसांवरती आता दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण की बऱ्याच दिवसांपासून VSR कंपनी विरोधात अनेक पुरावे देऊन सुद्धा VSR कंपनी विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाहीये, कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काल त्यांनी विधान भवनात सुद्धा हे सांगितलंय की जोपर्यंत दादांच्या एकेका अश्रूचा आणि एकेका या सगळ्या त्यांच्या मृत्यूचा घातपाताचा हा बदला मी घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि त्यांनी जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काल मुंबईमध्ये सुद्धा मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले VSR कंपनीवरती FIR करण्यासाठी गेलेले, मात्र तिथे सुद्धा पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नव्हती, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांबरोबर त्यांची बाचाबाची झालेली। अमोल मिटकरी सुद्धा त्यावेळेला त्यांच्या सोबत होते। दोन्ही राष्ट्रवादी दादांच्या या मुद्द्यावरती आता कुठेतरी एकत्र येताना दिसून येत आहेत आणि रोहित पवारांनी पहिल्या दिवसापासून जो आक्रमक पवित्रा घेतलेला आहे त्याचं आता मोठं स्वरूप आपल्याला इथे पाहायला मिळतंय। रोहित पवार आणि युगेंद्र पवार आता एकवटलेले आहेत आणि त्यांनी आता बारामती पोलीस स्टेशनमध्ये VSR कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ते आलेले आहेत। VSR कंपनीमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्यांचं जे सदोष विमान होतं त्यामुळेच दादांचा अपघात झालेला आहे। तर एकूणच बारामतीमध्ये आपण बघू शकतो की मोठा उद्रेक आता पाहायला मिळतोय बारामतीकरांचा। दादांसाठी अजित पवारांसाठी आता इथे एक जण जमा झालेले आहेत आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की अजित पवारांच्या या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे। अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये VSR कंपनीचा कसा प्रकारचा हात आहे किंवा कोणत्या त्रुटीकडे VSR कंपनीने दुर्लक्ष केलेलं आहे या सगळ्याची आता सखोल चौकशी झाली पाहिजे। CID चौकशीची सुद्धा मागणी इथे केलेली आहे, परंतु आतापर्यंत VSR कंपनीवरती कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतली गेली नाहीये। काल फक्त DGCA कडून VSR कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे। या नोटीसीचं उत्तर काय आलेलं आहे किंवा या नोटीसवर VSRचं काय म्हणणं आहे हे सुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, त्यामुळे एकूणच आता बारामतीकरांचा मोठा उद्रेक आता पाहायला मिळतोय। रोहित पवारांनी जी आक्रमक भूमिका घेतली आहे त्याला आता सर्व स्तरामधून आता मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येतोय। आपण जे आता ही ताजी दृश्य बघत आहोत त्यामध्ये एकच दिसून येतं की बारामतीकर आता वैतागलेले आहेत। अजित पवारांचा घातपात आहे की अपघात आहे याचं उत्तर त्यांना हवंय। VSR कंपनीने जे सदोष विमान दिलेलं आहे त्याच्यामुळे अजित पवारांचा अपघात झालेला आहे हे सगळ्या पुराव्यानिशी रोहित पवारांनी 3 वेळा पत्रकार परिषद घेऊन सिद्ध केलेला आहे। काल सुद्धा त्यांनी विधान भवनात हा मुद्दा उचलून धरलेला आणि विधान भवनात त्यांनी सांगितलेलं की VSR कंपनीवरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाही। VSR कंपनीचा मालक जो आहे तो सुद्धा फरार आहे, तो त्याला भारताबाहेर जाण्यासाठी कोणी मदत केली याचा सुद्धा शोध लागला पाहिजे। तर या सगळ्या गोष्टीवरून रोहित पवार जे आहेत अत्यंत आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत आज युगेंद्र पवार सुद्धा आहे। बारामती पोलीस स्टेशनमध्ये VSR कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ते आता पोहोचलेले आहेत। आणि आपण इथे बघू शकतो रोहित पवार आणि युगेंद्र पवार दोघंही बारामती पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत आणि इथे बारामती पोलीस स्टेशनमध्ये VSR कंपनी विरोधात तक्रार देत आहेत आणि यासाठी सर्व बारामतीकर आता एकजुटलेले आहेत आणि बारामतीमध्ये अनेक दिवसांपासून अनेक गावांनी सुद्धा बंद पुकारलेला आणि हा सगळा आक्रोश आहे तो आता इथे बारामतीमध्ये दिसून येतोय। बारामतीमध्ये मोठ्या संख्येने जे आहेत बारामतीकर बारामती पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले आहेत आणि VSR कंपनी विरोधात तक्रार नोंदवून घेण्यासाठी बारामती पोलिसांवरती आता दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण की बऱ्याच दिवसांपासून VSR कंपनी विरोधात अनेक पुरावे देऊन सुद्धा VSR कंपनी विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाहीये, कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काल त्यांनी विधान भवनात सुद्धा हे सांगितलंय की जोपर्यंत दादांच्या एकेका अश्रूचा आणि एकेका या सगळ्या त्यांच्या मृत्यूचा घातपाताचा हा बदला मी घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि त्यांनी जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काल मुंबईमध्ये सुद्धा मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले VSR कंपनीवरती FIR करण्यासाठी गेलेले, मात्र तिथे सुद्धा पोलिसांनी त्यांची
तक्रार दाखल करून घेतली नव्हती। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांबरोबर त्यांची बाचाबाची झालेली। अमोल मिटकरी सुद्धा त्यावेळेला त्यांच्या सोबत होते। दोन्ही राष्ट्रवादी दादांच्या या मुद्द्यावरती आता कुठेतरी एकत्र येताना दिसून येत आहेत आणि रोहित पवारांनी पहिल्या दिवसापासून जो आक्रमक पवित्रा घेतलेला आहे त्याचं आता मोठं स्वरूप आपल्याला इथे पाहायला मिळतंय। रोहित पवार आणि युगेंद्र पवार आता एकवटलेले आहेत आणि त्यांनी आता बारामती पोलीस स्टेशनमध्ये VSR कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ते आलेले आहेत। VSR कंपनीमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्यांचं जे सदोष विमान होतं त्यामुळेच दादांचा अपघात झालेला आहे। तर एकूणच बारामतीमध्ये आपण बघू शकतो की मोठा उद्रेक आता पाहायला मिळतोय बारामतीकरांचा। दादांसाठी अजित पवारांसाठी आता इथे एक जण जमा झालेले आहेत आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की अजित पवारांच्या या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे। अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये VSR कंपनीचा कसा प्रकारचा हात आहे किंवा कोणत्या त्रुटीकडे VSR कंपनीने दुर्लक्ष केलेलं आहे या सगळ्याची आता सखोल चौकशी झाली पाहिजे। CID चौकशीची सुद्धा मागणी इथे केलेली आहे, परंतु आतापर्यंत VSR कंपनीवरती कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतली गेली नाहीये। काल फक्त DGCA कडून VSR कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे। या नोटीसीचं उत्तर काय आलेलं आहे किंवा या नोटीसवर VSRचं काय म्हणणं आहे हे सुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। त्यामुळे एकूणच आता बारामतीकरांचा मोठा उद्रेक आता पाहायला मिळतोय। रोहित पवारांनी जी आक्रमक भूमिका घेतली आहे त्याला आता सर्व स्तरामधून आता मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येतोय। आपण जे आता ही ताजी दृश्य बघत आहोत त्यामध्ये एकच दिसून येतं की बारामतीकर आता वैतागलेले आहेत। अजित पवारांचा घातपात आहे की अपघात आहे याचं उत्तर त्यांना हवंय। VSR कंपनीने जे सदोष विमान दिलेलं आहे त्याच्यामुळे अजित पवारांचा अपघात झालेला आहे हे सगळ्या पुराव्यानिशी रोहित पवारांनी 3 वेळा पत्रकार परिषद घेऊन सिद्ध केलेलं आहे। काल सुद्धा त्यांनी विधान भवनात हा मुद्दा उचलून धरलेला आणि विधान भवनात त्यांनी सांगितलेलं की VSR कंपनीवरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाही। VSR कंपनीचा मालक जो आहे तो सुद्धा फरार आहे, तो त्याला भारताबाहेर जाण्यासाठी कोणी मदत केली याचा सुद्धा शोध लागला पाहिजे। तर या सगळ्या गोष्टीवरून रोहित पवार जे आहेत अत्यंत आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत आज युगेंद्र पवार सुद्धा आहे बारामती पोलीस स्टेशनमध्ये VSR कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ते आता पोहोचलेले आहेत। आणि आपण इथे बघू शकतो रोहित पवार आणि युगेंद्र पवार दोघंही बारामती पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत आणि इथे बारामती पोलीस स्टेशनमध्ये VSR कंपनी विरोधात तक्रार देत आहेत आणि यासाठी सर्व बारामतीकर आता एकजुटलेले आहेत आणि बारामतीमध्ये अनेक दिवसांपासून अनेक गावांनी सुद्धा बंद पुकारलेला आणि हा सगळा आक्रोश आहे तो आता इथे बारामतीमध्ये दिसून येतोय। बारामतीमध्ये मोठ्या संख्येने जे आहेत बारामतीकर बारामती पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले आहेत आणि VSR कंपनी विरोधात तक्रार नोंदवून घेण्यासाठी बारामती पोलिसांवरती आता दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण की बऱ्याच दिवसांपासून VSR कंपनी विरोधात अनेक पुरावे देऊन सुद्धा VSR कंपनी विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाहीये, कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काल त्यांनी विधान भवनात सुद्धा हे सांगितलंय की जोपर्यंत दादांच्या एकेका अश्रूचा आणि एकेका या सगळ्या त्यांच्या मृत्यूचा घातपाताचा हा बदला मी घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि त्यांनी जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काल मुंबईमध्ये सुद्धा मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले VSR कंपनीवरती FIR करण्यासाठी गेलेले, मात्र तिथे सुद्धा पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नव्हती। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांबरोबर त्यांची बाचाबाची झालेली। अमोल मिटकरी सुद्धा त्यावेळेला त्यांच्या सोबत होते। दोन्ही राष्ट्रवादी दादांच्या या मुद्द्यावरती आता कुठेतरी एकत्र येताना दिसून येत आहेत आणि रोहित पवारांनी पहिल्या दिवसापासून जो आक्रमक पवित्रा घेतलेला आहे त्याचं आता मोठं स्वरूप आपल्याला इथे पाहायला मिळतंय।